आंबे घेतलेले आणि काय हे कोकम आगळ मला पाहिजे होतं. आता ह्या डब्यातून मी सगळं काढून ठेवलं आहे ते बाहेर आणि खूप गोड आहे. काल एक टेस्ट केला तर खूप गोड आहेत आंबे. मला अजून पाहिजे होते. आणि हे सरबत कोकमचं आणि त्या मावशीने दिले आहे मुगाची डाळ आणि पापड. काजू ठेवलेत फ्रीजमध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आले मम्मीकडे. कालच आम्ही आलो होतो. मावशीकडे गेली, नंतर आता मम्मीकडे आले सकाळी. माझे कॅटूला घेऊन येतो माझा भाऊ. ती तिकडे झोपली आणि मी आली. मावशीकडे तिला आरामात झोपू दे, मग तिला सोडेल करून. आता मला जावं लागेल खाली, घेऊन येते पहिला तिला. अरे अरे काय चाललंय, अरे काय चाललंय, अरे खाली उतरली आहे, जाते. मला हेड मसाज करायचं आहे आणि टी शर्ट मी दादाचं खातं, कारण माझे पूर्ण कपडे मम्मीने वॉश करायला टाकले. तिला मी सांगितलं तेच धुवायला टाक करून. तर काय नाही, दुपारपर्यंत सुटतील, आता माहिती नाही कधी. मम्मी तर बोलते राहायला, बघते आता कसं काय आहे. एक तर हेअर वॉश करायचं आहे, पहिला मी जाते आणि हेड मसाज करते. माहिती नाही इकडे कसं करणार, कारण गावी तर केस मी नाही वॉश केली आहे. इकडे बघते आता. बाहेर तर मी जाऊन आली, पण पार्लरवाली कोणच आहे, सर्व बंद आहे. आणि केसांची अशी हालत झाली आहे ना. आता माझ्या मम्मीलाच सांगते थोडंसं ऑइल लाव. मम्मी लावतेस ना. कॅटूची आंघोळ वगैरे सर्व करून झालंय, मस्त फ्रेश झाले. मी तेल लावायला आणि आज किचनमध्ये, आज जेवणामध्ये काय दाखवते. इकडे आहे चपाती गरमागरम, चण्याची भाजी आहे, कोथिंबीर आहे. मम्मी कोथिंबीर टाकली आहे. अच्छा टाकली आहे. हां हां, मी भरून भरून टाकते ना. आणि इथे मस्त आहे पिवळी डाळ, भात आणि काल गावावरून पापड आणलेले ते फ्राय करेल. झालंय मग. आहे आमचं चालू. मस्त हेड मसाज करायचं होतं ना, मला इतकं मन होतं, पण इकडे पार्लर सर्व बंद आहेत. फूड किती फूडपर्यंत गेलेले, ड्राय झालेत केस. आहे ना ते. आणि मी हे कोकम आगळ वगैरे पण आणलंय. फर्स्ट टाइम मी बघते अशी रेसिपीज बघत असेल ना, तर त्याच्यामध्ये फिशमध्ये वगैरे टाकतात, मच्छीमध्ये. तर मी पण बघेन आता कसं आहे. तेल लावून घेते. मम्मी घे. अरे कोण आलंय बघा. ये ये ये, त्याला भूक लागली वाटतं ना. मी दचकली ना, अशी केस विंचळत होती. मी अचानक कोण आलं असं आतमध्ये. मम्मी बोला त्याला काय ना. नाही ना, चण्याची डाळ टाकतात आहे त्याला आता. कॅटू तू नाही, मम्मा आई त्याला पण सोनू बोलते. तू नाही ऐकते सोनू. A few moments later. मॅम काय करते कॅटू. काय खाते? हा यार, काय खाते माऊ? कशी पडली तू? कुठे जाते तू कॅटू मामी बरोबर. हा बाबा आलो आम्ही घरी आणि येऊन लगेच कॅटूला पहिला भरवलं. आलू पराठा केला होता मम्मीने, मस्त भाजी दिली होती त्याचीच बनवली. आणि आता आम्ही बसलोय कॉफी पियत. गप्पा गोष्टी चालू आहेत आमच्या. आणि दाखवते कोण आले. बसली आहे इकडे, माझा भाऊ आहे, सुने नाव. आणि मेरा इधर बडा इंसान बैठा है, लेटा पड़ा है. हाँ फोन मध्ये बिझी आहे. आणि बघू उद्याचा काहीतरी प्लॅन करतोय, माहिती पडेल. काय समजत नाही कुठे काय जायचं वगैरे. अजून आम्हाला मन आमचं भरलं नाही, शांती नाही भेटली आम्हाला. अजून जायचंय कुठेतरी. आणि हेअर वॉश पण करायचंय, पूर्ण ऑइल लावलंय, नंतर करायचं. काय क्यों ऐसा मेरे को लग रहा है कुछ. The next day. आम्ही निघालोय विरारला, रिसॉर्टला जातोय. काल तर मला टाईमच नाही भेटला. डायरेक्ट आता स्टार्ट करते.
कोणत्या रिसॉर्टला जातोय? तू लास्ट टाइम गेलेलो तोच. राजहंस. राजहंस. कॅटलाची खोल्या झोपेतून भेटू आता आम्ही रिसॉर्टमध्ये. पोचलो आता आम्ही विरार स्टेशनला. काय बोलतो? कॅटूची झोप झाली आहे आणि आता वाजले किती? 9:15 वाजले. इतकं छान मंदिर आहे. जय जय कर, जय जय कर, जय जय कर, जय जय. फोन घेऊन जय जय करतोय. मग ही किती सुंदर मूर्ती आहे ना. नाव काय काय मंदिराचं? इतकं सुंदर आहे. बघते सानू. सानू हाय कर ब्लॉग मध्ये. हाय केटू, हाय कर. तू नाही येणार हा? हाय हाय कर केटू. काय समजत नाही. चलो फाइनली पहुंच गए हम लोग. हाँ कॅटूला पार्टनर भेटली आहे आता मस्त जोडी दोघांची. बघ ना इथे बघ. अरे कॅटू आता सॉन्ग चालू होणार तर मला ना खरंच म्यूट करावं लागेल. तर मी असंच व्हिडिओ आता टाकेन. कॅटू चालली आहे पुढे पुढे. कॅटू
माणसे गेल्या जेवायला. मी ऑर्डर केले चिकन विंग्स आणि ट्रिपल फ्राईड राईस, कारण मी नाही खाणार आहे ते जेवण. कारण मला खायचं होतं तिकडचं जे हॉटेल एक आहे, लास्ट टाईम आम्ही ऑर्डर केलेलं ना तिकडे मस्त एकदम चिकन विंग्स ऑर्डर केलेलं, ते एकदम टेस्टी होतं. तर मी विचार केला चल फ्राईड राईस पण ऑर्डर करते तिथूनच. तर आता बघते कधी येतं आहे, कारण चिकन विंग्स एकदम टेस्टी होतं, खूप टेस्टी होतं चिकन गार्लिक विंग्स. तर आता तिथून ऑर्डर केलं आणि ट्रिपल फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे. तर मी तर बाहेर जाणार आहे आता खायला, तर तेच खाईन. कॅटी झोपले आणि इतकं तिने एन्जॉय केलं ना खरोखर. मी उलट तिला बघून घाबरत होती, मला भीती वाटत होती. पाण्याबिण्यामध्ये एकदम बिंदा डान्स करते आहे, ते स्लाईडवर बसते, बोलते बसवा मला, आणि येते. आणि एवढ्या मोठ्या स्लाईडवर पण ती मानसी सुनेना तिला बसून घेऊन येत होते. बापरे, मला इतकं भीती वाटते ना. आणि आम्ही काय माहिती आहे किड्स ह्याच्यामध्येच आहोत, स्लाईड्सवरती वगैरे बसतो आहे, कारण मी नाही जाऊ शकत मोठ्या स्लाईड्सवरती. सुनेना एकदम बिंदास आहे, मला खूप भीती वाटते. तरी पण मी बसली आणि सुनेना बोलते मी तुमच्या मागे, तुम्ही माझ्या मागे बसा. मी आणि तसं गेलं. आणि तर आता जेवणाचीच वाट बघते, येईल तर जेवून घेईन आणि नंतर मग 5 वाजता निघू आणि मग जाऊ सुनेनाच्या घरी. मस्त 2 दिवस राहू. आज काय फ्रायडे ना, सॅटर्डे संडेला मग निघू, असा प्लॅन चालू आहे. मग नंतर काय घरीच बसायचं आहे. इकडे आले चिकन विंग्स आणि इथे ट्रिपल फ्राईड राईस ऑर्डर केलं होतं आणि ग्रेव्ही आले. चिकन विंग्सचं ते नाही आहे, कारण आम्ही तिकडून ऑर्डर करतो ना, ते तर नाहीच आहे. हे असं नसतं, तरी पण टेस्ट करून बघते. खूप टेस्टी आहे. आता आम्ही निघालो कुठे, घरी जायला. हा बुब्बू चलो, जायचं आता घरी जायचं. सोनू चला आता आम्ही निघालो, जातोय घरी. मस्त आम्ही एन्जॉय केला. आता चाललो आहे घरी. 10-15 मिनिटामध्ये पोहोचू. काय तू हाय कॅटू पण झोपून उठले आहे. तिने काय जेवली वगैरे नाही. आता जाऊन पहिला तिला काहीतरी भरवेन. सुने ना, आपण ह्या टायमाला इथे नाही आलो ना, फक्त तुम्ही एकच ह्याच्यावर बसला स्लाइडवर ना, त्याच्यावरती. हा, आम्ही ह्या टायमाला इथे आलोच ना, आम्ही फक्त इथेच होतो ना, इथे मस्त. हा आहे ना. अरे बापरे, कॅटला मस्त पार्टनर भेटली आहे दीदी. दोघी मस्त खेळत होत्या ना. चला 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 चलो. आम्ही पोचलो फायनली. 7 वाजलेत आणि इकडे काय चालू आहे? कोणाच आहे? दीदीच आहे.